वसई विरार महानगर पालिका चुनाव के प्रचार की रणधुमाल अब तेज हो चुकी है। इसी कड़ी में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की चुनावी प्रचार में पहली बड़ी जनसभा कल नालासोपारा के सेंट्रल पार्क मैदान में आयोजित की जा रही है। ये सभा दोपहर 3 बजे शुरू होगी। सभा को लेकर जोरदार तैयारियां की जा रही है। कार्यक्रम स्थल पर मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय के आयुक्त निकेत कौशिक ने खुद मौके पर पहुंचकर सुरक्षा व्यवस्था का जायजा लिया। आज से ही सभा स्थल और उसके आसपास बड़े पैमाने पर पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है ताकि कार्यक्रम शांतिपूर्ण और सुरक्षित तरीके से संपन्न हो सके। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। काय सांगणार, कशा उद्या मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, कशा पद्धतीची तयारी आहे, एकंदरीत किती बंदोबस्त आहे, कसं नियोजन असणार आहे? जे काही Z+ कॅटेगरीला बंदोबस्त लागतो ते सर्व प्रकारची सूचना आम्ही सर्व डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत। बंदोबस्ताचं नियोजन आयोजन आपण पाहत आहात। 2 DCP, 4 ACP, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी PI दर्जाचे API PSI आणि पोलीसचा प्रॉपर बंदोबस्त प्रमाणात लावण्यात आलेला आहे। सर्व तपासण्या वगैरे होत आहेत। जे काही VIP मुवमेंटसाठी आवश्यक असतं ते सर्व प्रिकॉशन्स आम्ही घेत आहोत। कशा पद्धतीचा दौरा असणार आहे, नेमकं पहिली एंट्री कुठं होणार आहे आणि कुठून कसे दौरा असणार आहे? VIP यांचं आगमन हेलिपॅड येथील जीवदानीवरून ते फंक्शन प्लेसला येतील आणि इथून पुढच्या फंक्शनला ते निघून जातील। ठीक आहे, परफेक्ट। सर, उद्या सभा पार पडते, कशी तयारी सुरू आहे आणि कोण कोण या मंचावरती येणार आहे? उद्याची ही जे जाहीर प्रचार सभा आहे ही आपले 115 उमेदवार जे आहे आपल्या वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी, त्यामध्ये आपले सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी येणार आहेत। त्यामध्ये सध्या आम्हाला मिळाले माहिती अनुसार आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर आणि गणेश नाईक आपले पालकमंत्री हे सध्या आमच्याकडे असं माहिती मिळाली की ते उपस्थित राहणार आहे। आणि उद्या हा जी सभा आहे आपल्या सेंट्रल पार्कच्या जे ग्राउंड आहे तिथे दुपारी 2:30 वाजता ही सभा सुरू होईल। या ठिकाणी काही रोड शो होणार आहे? आता सध्या आम्ही रोड शोची हेलिपॅड वरून इथपर्यंत रोड शोची मागणी केलेली आहे, परंतु अजून आम्हाला तिथून काही कन्फर्मेशन मिळालेलं नाहीये। त्यामुळे मी आता रोड शो होणार की नाही याची काही तुम्हाला शाश्वती देऊ शकत नाही, पण त्यामुळे मी असं समजतो की डायरेक्ट कदाचित तिथून इथे येऊन ते सभेला संबोधित करतील।